सत्ता सुंदरीची मोहिनी फार विचित्र आहे. तुम्ही तिच्याशी प्रामाणिक राहिलात तर तीही तुमच्यावर भरभरून प्रेम करते. मात्र तिच्याशी प्रतारणा केली तर ती तुम्हाला जवळपासही फिरकून देत नाही. 2014 पर्यंत ही सत्ता सुंदरी काँग्रेसच्या प्रेमात होती. हां, त्यांच्यात अधेमध्ये रुसवेफुगे व्हायचे, पण ती फिरून काँग्रेसकडेच यायची. 2014ला मात्र तिने काँग्रेसची काडीमोडच घेतला आणि गेली 10 वर्षे भाजपशी सुखाने संसार करते. या सत्ता सुंदरीच्या मोहात अडकलेले अनेक जण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले. 2014 साली आणि 2019 साली या निवडणुकीत सत्तेच्या मोहापायी अनेक जण भाजपवासी झाले. पण आज यातील अनेक जण कुठे हे शोधावे लागते. इतकी यांची अवस्था दयनीय झाली. काही जणांची अवस्था तर देवदासारखी झाली आहे. आता 2024च्या निवडणुकीत या देवदासांना स्वगृही आणण्याचे प्रयत्न बाकी कोणी नाही तर शरद पवार यांनी सुरू केलेत. नमस्कार, मी विक्रांत नालावडे. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी देशाचे वारे फिरले आणि काँग्रेसची सत्ता जाणार हे निवडणुकीच्या आधीच जवळपास 6 महिने निश्चित झाले होते. नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि मोदी यांनी साऱ्या देशभर काँग्रेस विरोधात रान पेटवायला सुरुवात केली. आता या काँग्रेसचा दारुण पराभव होणार हे समोर दिसू लागल्यावर देशभरात काँग्रेससह प्रादेशिक पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यासाठी गर्दी करू लागलेत. भाजपला पण निवडून येणाऱ्या उमेदवारांची गरजच होती. यातील बरेचसे नेते हे पक्षांच्या ताकदीपेक्षा स्वतःच्या ताकदीवर निवडून येणारे होते. याची जाणीव भाजपला असल्याने स्वतःहून आत येणाऱ्या उमेदवारांना भाजपने आपल्यात सामावून घेतले. महाराष्ट्रात देखील या पक्षांतराचे वारे जोरदार वाहिले. 2014च्या निवडणुकीत देखील ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता त्यांना पराभव पत्करावा लागला आणि पुढे 19च्या निवडणुकीत देखील आपली धडकत नाही याची जाणीव झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षात अनेक जण भाजपमध्ये गेले. या 2 निवडणुकांमध्ये मिळून महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादीमधील जवळपास 35 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यातील काही जणांनी लोकसभा लढवली तर बाकीचे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यातील अनेक जण निवडून देखील आले तर काही जणांना भाजपमध्ये जाऊन देखील पराभूत व्हावे लागले. हे पराभूत नेते आज जवळपास राजकीय विजनवासात आहेत तर काही विजयी झालेले लोक देखील अस्तित्वहीन झालेले दिसतात. 2014च्या मोदी लाटेत काठावर पास झालेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2019च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी स्वतःची अशी ताकद केली होती. शिवाय सोलापूर जिल्ह्याचे राजकारण त्यांच्याशिवाय हलत नव्हते. पण मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना ना लोकसभेची उमेदवारी मिळाली ना विधानसभेला संधी मिळाली. त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर एकदा संधी मिळाली. पण मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे प्रस्थ असताना देखील भाजपने त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात देखील निर्णय प्रक्रियेपासून बाजूला ठेवले. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात देखील त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे होईनात. त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांचा देखील नाराजीचा सूर होता. यातून आता लोकसभेसाठी पुन्हा फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव निश्चित झाल्याने मोहिते पाटील यांच्यावर भाजपमधून बाहेर पडण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढतोय. महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक मोठे नेते हर्षवर्धन पाटील हे राज्य मंत्रिमंडळात टॉपच्या मंत्र्यांमध्ये राहिलेले आहेत. शिवाय काँग्रेसच्या पक्ष संघटनेमध्ये सुद्धा देखील त्यांची मोठी कामगिरी आहे. असे असताना देखील हर्षवर्धन पाटील यांना भाजपने पक्षात घेतल्यापासून राज्य स्तरावरची कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिलेली नाहीये. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मात्र ते बाजूलाच फेकले गेले. हर्षवर्धन पाटील यांच्या शब्दात सांगायचे झाले तर त्यांना सध्या फक्त शांत झोप लागते, एवढीच काय ती त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये गेलेले आणखी एक दिग्गज नेते म्हणजे उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील. पद्मसिंह पाटील हे मराठवाड्याच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ. शरद पवार यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांमुळे त्यांचे राष्ट्रवादी देखील वजन होते. पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांचा मुलगा राणा जगजितसिंह यांना देखील राष्ट्रवादीने मंत्रिपद दिले असताना सुद्धा त्यांनी 2014च्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. पण आज भाजपच्या पातळीवर त्यांचे नाव देखील कुठे दिसत नाहीये. हीच अवस्था बबनराव पाचपुते, गणेश नाईक, मधुकरराव पिचड, शिवेंद्रसिंह राजे भोसले, वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर, करमाळ्याच्या रश्मी बागल, बार्शीचे दिलीप सोपल, बीडचे जयदित्य क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्यांची झाली. ईडी सीबीआयच्या दबावामुळे भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची तर याहून वाईट अवस्था आहे. अडगळीत पडलेल्या या नेत्यांची एकतर राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे, नाहीतर काही जणांच्या मनामध्ये खतखत आहे ती वाट मिळाल्यास कधी बाहेर पडू शकते. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळेलच.